नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, गणेश उत्सव हा जवळ येत आहे। 7 तारखेला गणेश उत्सव आहे। गणेश उत्सवाच्या तुम्हा सर्वांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा। आता गणपती उत्सव म्हणल्यानंतर आता गणपती मंडळांना ज्या काही परवानग्या काढाव्या लागतात, तर गणपती मंडळाची परवानगी कशी काढायची आहे याचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक एक होऊन जाऊ द्या आणि गणपती बाप्पा मोरया असं कमेंट मध्ये नक्की लिहा। तर मित्रांनो, गुगल पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बार मध्ये टाइप करायचं आहे citizen.mahapolice.gov.in ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, टेलिग्रामवरती देतो आणि व्हॉट्सअप ग्रुपवरतीही देतो। तुम्ही ते जॉईन करू शकता आणि तिथून कॉपी करून ही लिंक घेऊ शकता। ही लिंक कॉपी केल्यानंतर आणि इथं पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च केल्यानंतर असा इंटरफेस हा ओपन होईल। बघा, इथं नवरात्री फेस्टिवल आहे, त्याच्या साईडला डाव्या साईडला गणेश फेस्टिवल असं दिसते, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसेल। बघा, इथं सिटीजन लॉग इन, युजर नेम आणि पासवर्ड। जर तुमच्या अध्यक्षांचं, जो काही तुमचा मंडळाचा अध्यक्ष असेल, त्यांचं जर अगोदर लॉग इन आयडी असेल तर तुम्ही इथं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही डायरेक्ट कॅप्चा टाकून लॉग इन करू शकता। आणि जर नसेल तर त्यामध्ये इथं तुम्हाला दिलेलं आहे क्रिएट सिटीजन लॉग इन, इथं दिलेलं आहे। बघा, इथं क्रिएट सिटीजन लॉग इन दिलेलं आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही मंडळाचा अध्यक्ष आहे किंवा जो काही अर्जदार आहे त्याची माहिती इथं सर्व भरायची आहे। त्यामध्ये पहिल्यांदा इथे पर्सनल डिटेल, त्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे। इथं या रकाने तुमचं नाव टाकायचं आहे। फादर नेम मध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे। लँडलाईन नंबर तुम्ही सोडून द्या, लँडलाईन नंतर कोणाकडे नाहीच सध्या। आणि ईमेल आयडी जो काही तुमचा आहे तो टाकावाच लागणार आहे, तो मॅन्डेटरी आहे। इथं काही लाल चिन्हाचे असते स्टारचं, त्या सर्व गोष्टी तुम्हाला टाकाव्याच लागणार आहे, त्याशिवाय फॉर्म पुढे जाणार नाही। त्यानंतरचा ऑप्शन आहे जेंडर तुमचं मेल फिमेल जे काही तुमचं असेल ते इथं तुम्ही टाकून घ्या। त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे मोबाईल नंबर, तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तुम्ही इथे टाकून घ्यायचा। मोबाईल नंबर तिथे टाकल्यानंतर तुम्हाला खालचा ऑप्शन येतो एज पॅनलचा, त्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ विचारले आहे। अध्यक्षांचं जे काही तुम्ही अर्जदार आहे त्यांचं जे काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथं फिल करून घ्यायची आहे। त्यानंतरचा कॉलम येतो ॲड्रेसचा, त्यामध्ये तुम्हाला इथं पहिल्या पॅनलमध्ये तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला विलेज टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे पिनकोड, तुमचा पोस्टल पिनकोड जो काही आहे तो इथे टाकून घ्यायचा। त्यानंतर इथे इंडिया कंट्री आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे। जिल्हा टाकायचा आहे। जिल्हा टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन आय डी विचारते। लॉग इन आय डी हा तुम्ही स्वतः क्रिएट करायचा आहे। तुमचं काही जे अध्यक्षाचं नाव असेल ते नाव टाकून पुढे 1-2-4 अंक दुसरे कोणते असतील, जन्मतारीख वगैरे किंवा तुमचा मोबाईल नंबर असे टाकून घेऊ शकता। असा लॉग इन आयडी तुम्ही इथं क्रिएट स्वतः करायचा आहे। लॉग इन आयडी क्रिएट करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पासवर्ड जो काही आहे तो पासवर्ड सुद्धा तुम्हालाच क्रिएट करायचा आहे। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि नंतर कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट या बटनावरती, तो कोपऱ्यात सबमिट हे बटन दिसतं तुम्हाला, या कोपऱ्यातल्या सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर तिथे टाकलेला आहे त्या मोबाईलवरती एक ओटीपी आलेला आहे, तो ओटीपी इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हॅलिड या बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल। तुमचं लॉग इन आयडी जो आहे, तुमचं रजिस्ट्रेशन आहे तो इथं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तुमचं युजर नेम आणि पासवर्ड जो काही तो टाकून घ्यायचा आहे, इथं ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन या पेजवरती तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल। इथं जो काही तुमचा युजर आयडी तो टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि जो काही वरती कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा आहे असं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं लॉग इन म्हणून जे बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल। ह्या इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायचं नाही। तुम्हाला हे जो 2 हात एकमेकांना मिळालेले आहेत, जे सिटीजन सर्व्हिसेस म्हटलेलं आहे, त्याच्यावरती फक्त माऊस न्यायचा आहे। तिथं माऊस नेला तरी किंवा त्यावरती क्लिक केला तरी असं इथं हे पूर्ण पेज ओपन होईल। त्यानंतर 2 नंबरला सेकंड लास्ट गणेश फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन असं जे दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल, तिथे तुमच्या गणपती मंडळाचं तुम्हाला जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रेसिडेंट नेम म्हणजे गणपती मंडळाचा तुमच्या जो काही अध्यक्ष आहे त्याचं नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। इथं त्याचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली ॲड्रेस ऑफ गणपती मंडळ, गणेश मंडळ असं विचारलेलं आहे। तर तुमच्या गणेश मंडळाचा जो काही ॲड्रेस आहे, मंडळ कोणत्या गावचा आहे, त्या मंडळाच्या गावचा ॲड्रेस इथं संपूर्ण फिलअप करायचा आहे, टाकायचा आहे। त्यानंतरचा ऑप्शन येतो तुम्हाला प्रेसिडेंट ॲड्रेस, म्हणजे तुमचा अध्यक्ष जो काही आहे त्याचा ॲड्रेस जो काय आहे तो टाकायचा आहे। तो अध्यक्ष जो काय आहे त्याचा मोबाईल नंबर इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे। मंडळाची माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो हा फुल नेम आणि ॲड्रेसचा जो काही कॉलम दिला आहे, इथं तुम्हाला मंडळाची जी काही अध्यक्षाच्या खाली उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव वगैरे जी काही मंडळाचे सदस्य असतात त्या सदस्यांचे कमीत कमी 5 तरी तुम्हाला नावं इथे टाकायचे आहेत। इथं पूर्ण नाव, इथं मोबाईल ॲड्रेस आणि इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर ॲड या बटनावरती क्लिक करायचं। ॲड या बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला खाली दुसरं ऑप्शन येतो, एक नाव सेव्ह होतं, दुसरं नाव सेव्ह होतं, तिसरं नाव, अशी 5 नावं तुम्हाला सेव्ह करायची, म्हणजे कमीत कमी 5 नावं करायचीच आहेत। 5 नावं जर नाही झाली तर फॉर्म सबमिट होत नाही। त्यामुळे तुम्ही 5 नावं आणि त्यांचे ॲड्रेस आणि त्यांचे मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचे आहे। खालचा जो ऑप्शन आहे तो आहे की तुमचं गणपती मंडळाला किती वर्ष झाले, कोणत्या वर्षी गणपती मंडळाची तुमच्या स्थापना झाली
ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. इथे तुम्ही जे काही तुमच्या गणपती मंडळाची स्थापना असेल तिथे साल जे आहे, जे वर्ष आहे ते तुम्ही टाकून घ्या. आणि फेस्टिवल पिरियड इथे विचारलं जाते, म्हणजे तुमचा गणपती किती तारखेला बसणार आहे आणि किती तारखेला उठणार आहे. फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला गणपती कोणत्या दिवशी बसणार आहे ते टाकायचे, आणि दुसऱ्या याच्यामध्ये गणपती कोणत्या दिवशी उठवणार आहे ती तारीख इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. इथं पुढचा ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन नंबर. म्हणजे तुमच्याकडे काही मंडळ रजिस्ट्रेशन असतात, त्यांचे रजिस्ट्रेशन नंबर असतात. जर तुमचं मंडळ रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इथे टाकून घ्या. जर मंडळ रजिस्ट्रेशन नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. तुमच्या नजीकचं जे पोलीस स्टेशन आहे तिथं ती माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. तुमचा जो काही इथं आता इथं महाराष्ट्र पहिल्यापासून सिलेक्ट आहे, महाराष्ट्र. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे तुमच्या मंडळाचा, तो जिल्हा इथे टाकून घ्यायचा आहे. तुमच्या नजीकचं जे काही पोलीस स्टेशन असेल ते इथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली जो ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला अध्यक्षांची परत एकदा फुल माहिती टाकायची आहे इथं. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे अध्यक्षाचा, त्यानंतर त्याचा पूर्ण जो काही ऍड्रेस आहे अध्यक्षांचा, तो अध्यक्षाचा ऍड्रेस इथं टाकायचा आहे. जो काही अर्जदार होता त्यांचा इथे ऍड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर त्यांची जी ईमेल आयडी आहे ती इथे टाकायची आहे. ईमेल आयडी इथं मॅन्डेटरी नाही, असेल तर टाका, नसेल तर चाललं. ज्यांची माहिती भरली आहे त्यांचं जे काही पद आहे मंडळातलं, अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो, ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यांचा जे काही माहिती आता त्यांची भरली आहे, अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो, त्यांची माहिती भरली आहे, त्याचा फोटो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. तो अपलोड केल्यानंतर खाली जो ऑप्शन आहे तो गणपती मंडळाचा, तुमचे जो काही मंडप आहे त्या संदर्भातली विचारलेली ही माहिती आहे. त्यामध्ये गणपतीचा मंडळाचा जो काही मंडप मारला आहे त्या मंडपाचं, जो मंडप असतो तो मंडप कोणाचा आहे, त्या मंडपाच्या मालकाचं नाव काय ते तुम्हाला इथं मंडळाच्या मालकाचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्या मंडपाच्या मालकाचा जो काही ऍड्रेस आहे तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. डिटेल्ड ऍड्रेस ऑफ मंडप फेस्टिवल, म्हणजे तुमचं जे काही मंडळ आहे तो मंडप कुठं टाकलेला आहे त्याचा डिटेल ऍड्रेस इथं तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यानंतर विचारलं आहे तुम्हाला लेंथ ऑफ मंडप, म्हणजे तुमच्या मंडपाची जी काही लेंथ आहे ती फुटामध्ये इथे तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर विड्थ ऑफ मंडप, त्यानंतर विड्थ तुम्हाला विचारले आहे, मंडपाची लांबी रुंदी इथं दोन्ही विचारले आहे, ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे, फुटामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मंडपाची हाईट जी काही ती असणार आहे, 10 फूट असेल 5 फूट असेल, जी काही हाईट आहे ती इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे स्टेज लेंथ. आता मंडप माणसं मारतात, पण त्यानंतर खाली गणपतीला बसवण्यासाठी स्टेज पण असतं, तर ते स्टेजची जी काही लेंथ आहे ती इथे त्यांनी विचारली आहे, तीही इथे तुम्हाला टाकून घ्यायची आणि ती फुटामध्ये टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेजची विड्थ विचारली आहे, लांबी रुंदी यामध्ये सगळे विचारले आहे, स्टेजची असो किंवा मंडपाची असो सर्व विचारले, ते सर्व तुम्हाला इथं फिल करावी लागणार आहे. ही सर्व माहिती तुम्हाला फिल झाल्यानंतर तुम्हाला इथं जी माहिती विचारली आहे तुम्हाला, यामध्ये तुम्हाला जी काही मूर्ती बनवली आहे तर शिल्पकाराची माहिती तुम्हाला विचारली आहे, पण ही मॅन्डेटरी नाही, ही नाही टाकली तरी चालतंय. तुमच्याकडे जी माहिती असेल तर टाकून घ्या, उपलब्ध असेल तर, आणि नसेल तर नाही टाकली तरी चालेल. सब्जेक्ट ऑफ सीन्स इथे जे विचारलेलं आहे त्यामध्ये तुम्ही जे काही तिथं देखावे करणार आहात का, किंवा जो काही देखावा करणार आहे तो देखावा असा चलचित्र असेल किंवा नाटकं असेल किंवा दृश्य लावलेले असतील ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. काही देखावा वगैरे जर नसतील तर तुम्ही नो म्हणून सुद्धा टाकू शकता इथं. त्यानंतरचा जो काही ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला गणपतीची विसर्जनाची आणि गणपती मिरवणुकीची जे काही तारीख आहे किंवा जे काही मार्ग आहे त्याबद्दल तुम्हाला इथे सर्व माहिती विचारली आहे. तुम्हाला त्या दिवशी गणपतीची स्थापना आहे गणेश मूर्तीची, त्या दिवशी तुम्ही जर यस केलं, तर तुम्ही जर त्या दिवशी मिरवणूक करणार असाल तर त्या वेळेला तुम्हाला इथं सर्व माहिती टाकायची आहे. त्यामुळे तुम्हाला विचारलंय बघा, त्या दिवशीचं तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की त्याचं टायमिंग, स्टार्ट टायमिंग जे काय आहे ते तुम्हाला टायमिंग इथे टाकायचं आहे. त्यानंतर ती टायमिंग जे काही तुम्ही मिरवणुकीचं बंद करणार आहे त्याची इथे तुम्हाला टायमिंग टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही रूट आहे तो फ्रॉम पासून ते टू पर्यंत, म्हणजे कुठून मिरवणूक काढणार आहे कुठपर्यंत काढणार आहे हे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही व्हेकलच्या परमिशन आहेत, जे काही व्हेकल तुम्ही त्यासाठी वापरणार आहात त्या व्हेकलची तुम्हाला माहिती, म्हणजे त्या वाहनाची माहिती तुम्हाला भरायची आहे. तुम्ही जे काय आता इथे विचारलंय नंबर्स ऑफ अ बँड, म्हणजे तुम्ही जे काही कलापथकं लावणार आहे, ढोल नगारे ताशे वगैरे लावणार आहे तर त्याची संख्या किती आहे ते तुम्हाला विचारलंय. लेझिम वगैरे आता इथे तुम्हाला विचारलंय नंबर ऑफ लेझिम वगैरे प्रकार करणार असेल तर त्यासाठी किती काही प्रोसेस आहे ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची. आणि हे मॅन्डेटरी नाही, तुम्हाला जर सर्व टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता, नाही टाकलं तरी फॉर्म फिल होणार आहे. त्यानंतर जी प्रोसेस जी आहे ती तुम्हाला गणपती मिरवणुकीची आहे, म्हणजे शेवटचा दिवस जो काय गणपतीचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी जी तुम्ही मिरवणूक काढणार आहे ती जशी आपण वरती स्थापनेची भरली तसंच इथे सुद्धा ही सेम प्रोसेस आहे. जर काढणार असेल तर तुम्ही यस करा, नसेल काढणार मिरवणूक तर नो करू शकता. आणि जर काढणार असेल तर यस केल्यानंतर तुम्हाला परत जे काही आपण वरती जशी माहिती भरली होती तीच माहिती सेम इथं भरायची आहे. इथं तुम्ही सर्व वाचून तुम्ही भरून घेऊ शकता. हे मॅन्डेटरी नाहीये, तरी सुद्धा तुम्ही मिरवणूक जर काढणार असाल तर त्यासाठी तुम्ही हे भरून घेऊ शकता. तर गणेश मूर्ती सिक्युरिटी याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. तर त्या गणेश मूर्तीची सिक्युरिटीसाठी 24 तास इथं माणूस उपलब्ध आहे का, मंडळाचा असं काहीतरी एखादा माणूस वगैरे व्यक्ती उपलब्ध आहे का, तर तिथे यस करा, असेल तर यस करा, नसेल तर नाही म्हणून करू शकता. दुसरा ऑप्शन जो आहे सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉलेशन, म्हणजे त्या ठिकाणी गणपती मंडळात जे आहे तुमचा गणपती जिथं आहे
तिथं तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केली आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे साऊंड सिस्टम बद्दल, म्हणजे तुमचा जो गणपती बसवला तिथं काही स्पीकरची वगैरे व्यवस्था आहे का, आणि स्पीकरची व्यवस्था असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नाही म्हणून करा. त्यानंतर तुम्हाला विचारलंय जनरेटर अरेंजमेंट, याबद्दल विचारलंय, म्हणजे लाईट गेल्यानंतर तुम्हाला जनरेटरची व्यवस्था आहे की नाही विचारलंय, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे डॉक्युमेंट अटॅचसाठी तुम्हाला पहिला ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ चॅरिटी कमिशनर, म्हणजे तुमचं जे काही चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे असेल, तुमच्या मंडळाचे जे काही अधिकृत असं नोंदणी असेल तर त्याचंही इथं तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे, इथं तुम्ही अपलोड करून घेऊ शकता. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे म्हणजे तुम्ही मागितल्या वर्षीच जी परमिशन काढली होती का, जर काढली असेल तर तुम्ही ती इथं अपलोड करून घेऊ शकता. त्यानंतर आहे तुम्हाला ग्रामपंचायतची, म्युन्सिपलची किंवा अशी काही परमिशन काढलेली आहे ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एनओसी ऑफ प्लेस ओनर, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बसवलेला आहे ती जागा मालक जो आहे त्याच्याकडून काही तक्रार नसल्याची एनओसीचा असं काही तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का, तर ते असेल तर तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर आहे रिसिप्ट फॉर पेमेंट टेम्पररी इलेक्ट्रिसिटी करेक्शन, तुम्ही जे काही तुम्ही इलेक्ट्रिसिटी घेणार आहे गणपतीच्या काळामध्ये त्यासाठी जे काही पेमेंट दिलेलं आहे त्याची काहीतरी कनेक्शन घेण्यासाठी जी काही परवानगी होती इलेक्ट्रिसिटी बोर्डाची ती तुम्ही घेतलेली आहे का, ती जर तुमच्याकडे असेल तर तिथं येस म्हणून तिथं तुम्ही अपलोड करायची आहे. त्यानंतर ट्रॉपिक कंट्रोल बॅच, त्यानंतर ट्रॉपिकची जी काही एनओसी असेल त्या आता गणपती फेस्टिवलसाठी ट्रॉपिक वगैरे होणार त्यासाठी तुमची काही परमिशन असेल ती काही तुम्ही एनओसी घेतली असेल तर ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिथे अपलोड करू शकता. त्यानंतर परमिशन ऑफ पोलीस स्टेशन आणि साऊंड सिस्टमची लाऊडस्पीकरची तुमच्याकडे परमिशन आहे का पोलीस स्टेशनची, जर ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता. आणि हे काही मॅन्डेटरी नाही, यामध्ये कोणताही असं स्टार वगैरे दिलेला नाही, तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही अपलोड करू शकता, नाही केलं तरी सुद्धा तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन येतोय जो काही डिक्लेरेशनचा आहे, ही डिक्लेरेशनची इथे टिक येते, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डिक्लेरेशनच्या क्लिकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट हा ऑप्शनचं बटन इथं या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात दिसते, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मीडियम बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली ऍप्लिकेशन नंबर, इथं जो काही ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे तो तुम्हाला मिळाला आहे, तुमचा फॉर्म आता सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आणि इथं प्रिंट हे बटन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आलं आहे तुमची जी काही तुम्ही माहिती भरली होती ती सर्व माहिती यावरती आलेली आहे. याची प्रिंट जर कशी काढायची तर बघा तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसतो असं फाईल सारखा, तिथं क्लिक करायचं, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्ड एक्सेल वगैरे दिलं आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारात सेव्ह करायची ती फाईल त्यामध्ये तुम्हाला सर्व आलं आहे. त्यामध्ये मला मी पीडीएफ मध्ये सेव्ह करणार आहे, पीडीएफ मध्ये मी सेव्ह करतो, पीडीएफ मध्ये त्याला कन्वर्ट केलं जाईल, पीडीएफ मध्ये माझी फाईल ही सेव्ह झालेली आहे. सेव्ह झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून मी ती पोलीस स्टेशनला, आपल्या नजीकचं जे पोलीस स्टेशन आहे आपण तिथं ज्या फॉर्ममध्ये टाकलं होतं त्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये ती प्रिंट घेऊन जायचं आहे आणि तिथं जमा करायची आहे. तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा, तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो नजीकच्याच आपली जी काही गणपती मंडळ आहेत किंवा आपले काही ग्रुप आहेत त्यावरती हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच माहितीपूर्ण अपडेट्स आम्ही तुम्हाला देत असतो. परत भेटू माहितीपूर्ण एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.